P1चं पहिलं षटक. 2 फिल्डर सध्या इनफिल्डच्या बाहेर, बाकी उर्वरित इनफिल्डच्या आतमध्ये. शॉर्ट थर्ड मॅन शॉट, फाईन लेग, स्लीपर कव्हर इनफिल्ड मध्ये. गेम ऑन. पहिला बॉल समोर ड्राईव्ह करत असताना विशप मध्ये चांगला फटका होता. डीप मध्ये प्रोटेक्शन आहे, चांगली फिल्डिंग. डावीकडनं एक सिंगल मेल. पहिल्याच बॉलवरती कॉन्फिडेंटली खेळत असताना मैदानाच्या आतमध्ये अतुल भोईर. अंडरआर्म क्रिकेटचा एक अप्रतिम खेळाडू आहे. सिद्धू असतील किंवा बघतो आपण अतुलाचं प्रणीत टीम मध्ये कदाचित नसावे. साईबाबांच्या दर्शनासाठी पदयात्रा मगाशी नितीन काळेंनी जो उल्लेख केला त्याकरिता 13 रवाना झालेले आहेत. समोर पुन्हा एकदा विशप मध्येचा फटका. बॉलिंग किती चांगली होती बघा. विकेट टू विकेट, विकेटला डायरेक्टली हिट करावा असे काही चेंडू आपल्याला पाहायला मिळतात. पहिल्या षटकामध्ये हार्दिक जाधवकडनं विकेट टू विकेट बॉलिंग. P1चं पहिलं षटक आहे. वाडेकरच्या अगेन्स्ट उंबारडेमध्ये महत्वपूर्ण मॅच. सेप आउट झाले. मिळाली विकेट महत्वाची. सिद्धू पाटीलची स्वास्थ्यामध्ये अप्रतिम बॉलिंग करत, लेंथ आणि टप्पा चांगला आहे आणि तेच केलं जाधवला. इकडनं परतावा लागेल सिद्धू पाटीलला मैदानाच्या बाहेर. पहिला धक्का लागत असताना जय जलेश्वर हर्ष वाडेकर टीमला या मॅच मध्ये करतय पाहुण्याचा सन्मान. हे सतरंगी 11 करतय पाहुण्याचा सन्मान. हे सतरंगी चषक ठेवलाय हे दुटणे गावान. 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 पहिली विकेट स्वास्थ्यामध्ये. काय बॉलिंग आपल्याला पाहायला मिळते आणि का बघतो आपण या पहिल्याच सेशनमध्ये सकाळच्या बॉलरने इम्प्रेस केलेलं आहे. कपिल नवीन बॅटर ड्राईव्ह करत असताना गॅप मध्ये खेळलेत. फिल्डर पोहोचतील का? आउटफिट स्लो आहे डीप मध्ये. फायनली फिल्डर पोहोचेपर्यंत चेंडू मात्र पोहोचलेला आहे. कदाचित अगोदर जर धावले असे तर चेंडू तिकडे अडवू शकला असता फिल्डर. मात्र चेंडू जातो पॉइंट बाउंड्री लाईनच्या बाहेर. पहिला चौकार कपिल पाटीलच्या बॅटमधून. फटका आपल्याला पाहायला मिळाला. येत असताना चौकार. अप्रतिम क्रिकेट आपल्याला पाहायला मिळतो मैदानाच्या आतमध्ये. पूर्णपणे बागफुटल्या पहिल्या षटकामध्ये वाडेकर संघ. त्याचं कारण बॉलिंग किती चांगली होती बघा. विकेट टू विकेट बॉलिंग, त्याच्यानंतर फिल्डिंग देखील तेवढी चांगली. सांडर दाखवत असताना बॉलिंग करत असताना प्रत्येकी बॉलरना भाव खाल्लेला आहे विकेटवरती. आपण बघितलं कालच्या किंवा मागच्या 2 दिवसाच्या खेळामध्ये जास्तीत जास्त बॅटिंग आपण चांगली बघितली. मात्र या पहिल्या सेशनमध्ये किंवा आजच्या या पहिल्या मॅच पासून आपण बघतोय बॉलिंग जी होती ती खूप चांगली होती. ग्रामीणच्या खेळाडू सातत्यानं खूप चांगला सराव करून जास्तीत जास्त चांगली कशी बॉलिंग करता येईल. कारण का बॅटर आपण बघतो बरेचसे ग्रामीण क्रिकेटमध्ये आपण पाहत असतो. बॅटिंग आपल्याला बरेचसे खेळाडू सातत्याने वेगवेगळे फटके खेळताना आपण त्यांना पाहत असतो. काल केतनला बघितलं, त्यांनी देखील चांगला क्रिकेट खेळला. सोनारपाड्याच्या माध्यमातून देखील बघतो आपण ठाकूर असतील की योगेश असतील देखील चांगला क्रिकेट खेळला. आता आजच्या देखील दिवसामध्ये आपल्याला चांगलं
आणि प्रोफेशनल क्रिकेट जरूर ग्रामीणच्या माध्यमातून पाहायला मिळेल. बॉलिंग मागवती बॉलर आणि आमचे सचिन दादांचा आपण नुकता झालेला सचिन दादा मात्रे गौरीपाड्यांच्या माध्यमातून बॅक टू बॅक 3 बॉल 3 सिक्सर जर मारतो एखादा खेळाडू तर त्यांच्याकडनं 5,000चं कॅश प्राइज दिलं जाणार आहे. वाडेकरचे ते खंदे समर्थक आहेत आमचे सचिन दादा मात्रे गौरीपाडा कल्याण उद्योजक. यांच्याकडनं हा कॅश प्राइज प्रत्येकी खेळाडूसाठी असणारी वाडेकरच्या 2 धावा इथनं मिळतील. 2 धावेच्या मदतीने संघाचे धावसंख्या जाईल 2 न पुढे. स्कोरबोर्ड 8 या आकड्यावरती आपल्याला पाहायला मिळेल. 8 धावा स्कोरबोर्ड वरती आहेत. षटक यावेचं बघतो आपण मार्गस्थ असताना दुसरं P2 ला सुरुवात झालेली आहे. हार्दिकने इम्प्रेस केलं पहिल्या षटकामध्ये. थोडासा बॅकफुटला जरूर वाडेकर कमबॅक करू शकेल. नेक्स्ट बॉल चांगला चेंडू अपील. बॅट आणि चेंडूचा संबंध आहे की काय त्याच गोष्टी बघितल्या मनोज पवार यांनी. आणि चेंडू आणि बॅटचा संपर्क ते देखील सांगत असताना अपील करणं हे तर खेळाडूंचं कामच आहे. उगम किती कॉन्फिडेंटली होता. उगम तर बाजूलाच आहे त्याला आवाज गेला असेल. मग या गोष्टी बघतो आपण. थोडा संपर्कावरती दबाव प्रेशर टाकूया कारण का थोडासा बॅकफुटला वाडेकर करणं एखाद्या अजून जर विकेट मिळाली तर अजून आपला कमबॅक होऊ शकेल. त्या अनुषंगाने सध्या तरी प्रयत्न आहेत या मॅचमध्ये उंबाडे संघाचे. ओद विकेट ना 22 कमी केली गती. फुल टॉस आहे. फिंगर रोल करत असताना ऑनसाइडला फटका डीप मध्ये प्रोटेक्शन चांगले फिल्डिंग गुड फिल्डिंग. धाव एक सिंगलच मिळणार आहे. प्रत्येकी धावीसाठी मोठा संघर्ष करावा लागेल. मगाशी मॅच दोन्ही टीमनं बघितली असेल 41 धावा ज्या डिफेन्स झाल्या चेज झाल्या नाहीयेत त्या अनुषंगाने वाडेकरचा प्रयत्न. दरम्यान श्रीमान शैलेश काळे यांचा देखील या ठिकाणी आगमन झालेलं. आपलं सहर्ष स्वागत सतरंगी ट्रॉफी 2024च्या 12व्या पर्वामध्ये. रनसीत बघतो आपण स्कोर बोर्ड वरती 10. भागीदारी महत्वाची. रिव्हर्स करण्याचा प्रयत्न फुल टॉस होता. सरळ बॅटने कदाचित काही रन्स मिळाल्या असत्या. डायरेक्ट हिट कुठे गेलेला आहे. एक्झॅक्ट विकास तिकडे कव्हर करतात चेंडू. 1 धाव मिळेल. एका धावेच्या मदतीने संघाचे धावसंख्या जाईल 1 न पुढे. स्कोर बोर्ड एकूण जाऊन पोहोचलाय 11 वरती. 11 रन्स इन बोट. 11 धावा धाव पुस्तकावरती. दुसरं षटक प्रगती पदावरती असताना P2 सुरू आहे. P1 मध्ये जाधवने इम्प्रेस केलं. 22 पाटील लेगस्टिक उडवण्याचा प्रयत्न. लेगस्टिकच्या भरपूरच बाहेर. मनोज पवार आम्हाला सांगत असताना हा व्हाईट बॉल एक्स्ट्राच्या मदतीनं संघाची धावसंख्या 1 न जाईल पुढे. स्कोरबोर्ड एकूण 12 वरती आहे. प्रत्येकी धाव महत्वाची आहे. 50+ धावा गरजेच्या आहेत. बॉलिंगचा विचार केला वाडेकरचा तर फिरकीपट्टू आहेत. ओद विकेट कमी केली गती. आखूड टप्प्याचा हुक करायचा होता. मिस टायमिंग. जेलची संधी. विकेट तिथे मिळालेली आहे. अजून एका फलंदाजाला परतावा लागेल मैदानाच्या बाहेर. क्वालिटी बॉलिंग आणि क्वालिटी क्रिकेट आणि सँडर फिल्डिंग दाखवत असताना या मॅच मध्ये संघ उंबाडे. 3रा धक्का लागत असताना वाडेकरला. आदी शेलार आधी आलेत 5व्या क्रमांकावरती. समोर व्ही शेप मध्ये फटका आले. आक्रमण. या फटक्यांची गरज आहे वाडेकरला. आधी नंतर आलाय मात्र आधीच्या बॅट मधून हा पहिला दमदार फटका सिक्सर. साऱ्या गावाला अभिमान सतरंगी चषकाच. साऱ्या गावाला अभिमान सतरंगी चषकाच. सतरंगी चषक ठेवलाय हे दुटणे गावान. सतरंगी चषक ठेवलाय हे दुटणे गावान. थँक्यू डीजे. चला हरिया प्लीज. फिल्डिंग आपण लगेच सेट करायची. जो वेळ दिलेला आहे त्या वेळामध्ये आपल्याला लगेचच मॅच फिनिश करायचे. आणि कल्याण डोंबिवलीचं वैशिष्ट्य आहे वेळेवरती सामने सुरू होणं.
8:30-9 वाजेपर्यंत कुठल्याही परिस्थितीमध्ये आपण बघतो मॅचेस 60 आणि माय माऊली स्पोर्ट्सच्या माध्यमातून बघतो आपण बेस्ट बॅटरसाठी या स्पोर्ट्स शॉपमधून आम्हाला सुंदर अशी जी बॅट आहे ती दिलेली आमचे उदयजी भंडारी या नक्कीच शॉपचे ऑनर आहेत आणि जरूर त्या देखील आपण शॉपला व्हिजिट द्या कारण का क्रिकेटकरिता लागणाऱ्या सगळ्या ॲसेसरी त्या शॉपमध्ये मिळतील. आणि आज दत्त जयंती देखील आहे, शनिवारचा दिवस आहे. आई गावदेवी चायनीज अँड मोमो सेंटरला आपण भेट द्या. शुद्ध शाकाहारी असं सुंदर असं कॉर्नर आहे, आवर्जून जाणे आनंद घ्या. आणि उद्या रविवार आहे, उद्या आपण आवर्जून जाणार आहोत अर्थातच एकविरा दाब्यामध्ये त्यांच्या माध्यमातून उद्या सगळ्यांकरिता जेवण आहे. आज शनिवारी मात्र उद्या आपण जल्लोष करू, उद्या जरूरच खाण्याचा दिवस आहे. जाधवला कंटिन्यू केलेलं आहे. सेकंड स्पेलमध्ये हार्दिक आलेले आहेत. हार्दिकनं बॉलिंग जबरदस्त केली होती पहिल्या षटकामध्ये. चांगला चेंडू आहे, राईज करत असताना टर्न देखील प्राप्त होते. बघा किती चांगली बॉलिंग होती. विकेटचं देखील कौतुक आहे कारण कदाचित भीमदादाने विकेट ही बनवली असावी आणि या विकेटवरती जरूर आता बॉलर भाव खात आहे ज्या अनुषंगाने त्याचा त्यांना बेनिफिट मिळतोय. विकेट टू विकेट बॉलिंग, टर्न, बॉन सगळ्या गोष्टी पाहायला मिळतात. बागफुटला जाऊन पंच करत असताना फटका चांगला आहे. स्लीपर कव्हरला फिल्डर नाहीये, दूरचा चेस आहे, मोठा चेस. फायनली फिल्डर पोहोचेपर्यंत चेंडू पोहोचलाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. कपिल पाटीलच्या बॅटमधून चौकार. काय झालं तुझा? साईनाथ मात्रे यांच्याकडे देखील पारितोषिक. विकेटच्या ट्रिक करिता 1000चं बक्षीस. फटका चांगला पूल करत असताना गॅपमध्ये खेळले. चेंडू मिडी विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर गुल होत असताना बॅक टू बॅक सेकंड बाउंड्री. आक्रमणाला सुरुवात केलेली कपिल पाटीलला. शिरोडे संघ खेळतोय. दोन्ही टीम कॅप्टनला विनंती आहे की आपण लवकरात लवकर आमच्या टॉस बॉक्स मध्ये संपर्क साधायचे. आणि विनोददादा काळे विद्यमान नगरसेवक कल्याण डोंबिवली महानगरपालिका, आपण आला असेल तर आमच्या व्हीआयपी डाईस वरती या. अजून एक फटका चांगला ऑन साइडला. डीप मध्ये फिल्डर बघतील ते फक्त बघत राहतील. काय फटका पाहायला मिळाला. हा देखील चेंडू मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर कपिल पाटीलला केलेला आहे. हल्ला बोल. तीन संघाची धावसंख्या फ्लाय झालेली एकूण बघतो आपण स्कोरबोर्ड 32 वरती. 9 बॉल मध्ये 23 धावा बनवलेल्या आहेत. आणि सन्माननीय जयेंद्रजी काळन यांचं देखील आगमन झालेलं आहे. त्यांना विनंती करतोय की आपण देखील आमच्या व्हीआयपी डाईस वरती या. या स्पर्धेच्या माध्यमातून आपलं देखील मनपूर्वक आणि हार्दिक सहर्ष स्वागत आहे. ज्या हार्दिकनं पहिलं षटक अतिशय सुंदर हाताळलं होतं त्या हार्दिकवरती आता आक्रमणाला सुरुवात झालेली आहे. कपिल थोडासा बाकफुटला आहे बघतो आपण या सीझन मध्ये. जेव्हा अतुलनं सांगितलं की आमचा जो प्रमुख खेळाडू त्याच्याकडनं जरूर अपेक्षा असते आणि आता त्याच्याकडनं ज्या अपेक्षा आहेत तो पूर्ण करत असताना. त्याचबरोबर स्कायर 11 या नावाने तुम्हाला बरेचसे संघ ग्रामीण टेनिस बॉल क्रिकेटमध्ये पाहायला मिळतात. युवा उद्योजक शिरडोनचे आकाश पाटील यांच्या ठिकाणी शुभागमन झालेले. मी त्यांना विनंती करेन की आपण मंचावरती या सतरंगी ट्रॉफी 2024च्या 12व्या पर्वामध्ये आपलं सहर्ष स्वागत. यावेळी समोर ड्राईव्ह करत असताना मिस टायमिंग डाऊन द बॉल फिल्डर. फायनली मिळालेली विकेट. जरूर काय धावा इकडनं खर्चित झाल्या मात्र ही विकेट महत्वाची होती. कपिल पाटीलची जो चांगला खेळ होता 23 धावा टीम करता बनवलेला आहेत. एकूण धक्का बघतो
व्यवस्था करायची आहे. 3 षटकांचा खेळ संपलेला आणि 3 षटकांच्या अखेरीस रन्स आपण बघतोय स्कोर बोर्ड वरती. रन्स आहेत 32 धावा. गर्दी जमली प्रेक्षकांची या बघाव चषकात. हे सतरंगी 11 करतय पाहुण्याचा सन्मान. थँक्यू. हे सतरंगी 11 जरूर आमचे जे स्पॉन्सर्स आहेत त्यांचं देखील आवर्जून उल्लेख होणं गरजेचं आहे, कारण का स्पर्धा म्हटलं की पाठबळ खूप गरजेचं असतं. गावदेवी स्टील तुम्हाला पाहायला मिळेल. आमचे सन्मान्याचे ऑनर सप्लायर्स आहेत गुरुनाथजी बेललकर. जरूर यांच्याशी आपण संपर्क, जर आपल्याला घर वगैरे बनवायचं असेल तर सुंदर आणि अतिशय चांगली मजबूत स्टील या शॉपमध्ये जरूर एडुटणे बदलापूर या ठिकाणी हा सुंदर असा त्यांचा मोठा असा शॉप आहे. जरूर आपण त्यांच्याशी संपर्क साधायचे. गुरुनाथजी बेललकर यांचा गावदेवी स्टील. त्याच्यानंतर बघतो आपण मायरा माऊली, खास करून मनापासून आभार. त्यांच्या माध्यमातून सुंदर आणि अतिशय चांगल्या अशी आम्हाला जी बॅट दिलेली आहे बेस्ट बॅटर करिता या क्रिकेट टुर्नामेंटमध्ये स्पॉन्सरशिप केलेले मायरा माऊली स्पोर्ट्स. त्याच्यानंतर स्नेल टेलर्स देखील तुम्हाला पाहायला मिळेल. बिल्डर अँड मटेरियल सप्लाय आमचे सन्माननीय वचनजी काळन, मानपारा रोड स्टेशन, सतीशजी काळन, मानपारा रोड, सागाव, युनियन बँक जवळच. आपल्याला जर चांगलं असं घर बनवायचं असेल, चांगली अशी मजबूत बिल्डिंग बनवायची असेल तर मजबूत सिमेंट तिकडे तुम्हाला मिळेल. लवकरात लवकर आपण संपर्क साधा आमचे वचनजी काळन, त्याच्यानंतर सतीशजी काळन यांच्याशी. त्याच्यानंतर बघतो आपण आई गावदेवी आपल्याला चायनीज अँड मोमोज. त्याचे नक्कीच आमचे जे ऑनर आहेत सन्मान्य अजयजी काळे यांचा देखील मनापासून आभार. त्यांनी आम्हाला जेवणाची व्यवस्था केलेली. त्याच्यानंतर सुखदेवजी काळे यांचा 21 दाबा. जरूर त्याच्यावरती देखील आपण जाऊन व्हिजिट करा. त्यांच्या माध्यमातून उद्या सगळ्यांकरिता आपल्याला मस्तपैकी मेजवानी आहे. विकास जाधव 4थ्या षटकामध्ये विकासला आणलेले उंबारडेनं बॉलिंग मार्क वरती. 3 ओव्हरच्या अखेरीस रन्स आपण बघतो स्कोर बोर्ड एकूण झालेल्या आहेत. 32 धावा झालेल्या आहेत. फिल्डिंग मध्ये काहीसे चेंजेस सुरू आहेत सातत्यानं. वेळ जास्त झालेला प्लीज. आधी साकिंग एंडला आपल्याला पाहायला मिळतील विकास जाधव. बॉलिंग मार्क वरती 4थ्या षटकामध्ये या दोघांना शेवटपर्यंत खेळावं लागेल. वाडेकरची धावसंख्या आपण एकूण बघितली 32 धावा आहेत. 4 खेळाडू बाद. फुल टॉस फक्त दिशा दिल्या. ऑन साइडला टर्न केलेला आहे. डीप मध्ये कोणी फिल्डर नाहीयेत. रन्स चांगला मिळतील. चेंडू बाउंड्री लाईनच्या बाहेर 4. खराब होता चेंडू आणि आधीला माहिती आहे इकडनं रन्स महत्वाचे आहेत आपल्या टीम करिता. पुन्हा समोर व्ही शेप मध्ये फटका. रन्स इकडे देखील चांगल्या मिळतील. डीप मध्ये कोणी फिल्डर नाही आहेत. बॅक टू बॅक मोठे फटके. 4 धावा. ओव्हर द विकेट ना चांगला चेंडू. फायनली कमबॅक केलेला विकासनं. पहिले 2 चेंडू त्याच्यावरती 8 धावा. त्याच्यानंतर चाललेला हा डॉट बॉल. रन्स हे स्कोर बरोबरती 40 धावा आहेत. अजून एक चांगला चेंडू. कमी गतीने विकासकडे देखील तेवढी कलाकारी आहे. एक चांगला खेळाडू आहे. बरेचशा वर्षांपासून तो खेळतोय. एक अष्टपैलू खेळाडू आहे. उंबाडे संघाचा आणि त्याच्याकडनं अपेक्षा जरूर या मॅच मध्ये. पुन्हा समोरच्या दिशेने फटका चांगला. रन्स चांगला मिळतील. आधीचा फटका जेव्हा आला तेव्हा चेंडू बाउंड्री लाईनच्या बाहेर पाहायला मिळालेला आहे. अजून एक सिक्सर. बक्षीस ठेवल्याने चषकाने. लाखाची बक्षीस ठेवल्याने चषकाने.
हे सतरंगी चषक ठेवलाय Thank you, DJ. गुन्हे गावाने. टायटल सॉन्ग या स्पर्धेचा आधीनं आक्रमणाला सुरुवात केलेली आहे. अजून एक फटका हवेत खेळले डीप मध्ये फिल्डर जेलची शक्यता तिकडे बघतो आपण नसणारे. चेंडूची उचलून फेक करेपर्यंत 2 धावा इकडनं मिळतील. 2 धावेच्या मदतीने संघाचे धावसंख्येकडून बघतो आपण स्कोर बोर्ड 48 वरती आहे. 4 खेळाडू बाद. सुरुवात एवढी चांगली नव्हती. आधी शेलारनं जे बॅटिंग केलेली आहे 7 बॉल मध्ये त्यानं 22 धावा आतापर्यंत बनवल्या आहेत. त्या महत्वपूर्ण आपल्या टीम करिता एकूण षटकं संपलेले बघतो आपण 4 आणि 4 ओव्हरच्या अखेरीस रन्स स्कोर बोर्ड वरती 48. हॅपी इव्हेंट्स आपण बघतोय. हा सुंदर असा डेकोरेशन आमचं VIP डाईज. त्याच्यानंतर बघतो आपण बघा आमचे उल्का मंडप आणि डेकोरेशन देखील खरं कौतुक आहे. त्यांच्या माध्यमातून किती सुंदर आणि चांगलं बघा डेकोरेशन आणि चांगल्या पद्धतीनं हा VIP डाईस तुम्हाला समोर स्क्रीन साईट स्पर्धा देखील तुम्हाला पाहायला मिळेल. संकेत ठाकूर जे जुने डोंबिवलीचे ऑनर आहेत या मंडप डेकोरेशनचे. मोठमोठे मेगा इव्हेंट्स जर तुम्हाला करायचे असतील, लग्न असेल किंवा हळदी असेल, आपण संपर्क साधा उल्का मंडप आणि डेकोरेशनशी. त्याच्यानंतर हॅपी इव्हेंट्स अर्थातच बर्थडे पार्टी असेल, ॲनिव्हर्सरी वगैरे असेल तर आपण जरूर कलन कालन आणि आमचे यश काळन यांच्याशी आपण संपर्क साधू शकता. चला पुढच्या दोन्ही टीमच्या कॅप्टनला संपर्क साधायचे अजय आणि शिरडोने. बॉलिंग मार्कवरती बॉलर मयूर जाधव. चांगला चेंडू आहे पुन्हा एकदा ऑन साइडला. हेलिकॉप्टर शॉट डीप मध्ये प्रोटेक्शन आहे. चांगली फिल्डिंग. सेकंडचा कॉल. विकेट डोक्यामध्ये होती. प्रशांतला माहिती आहे डेट ओव्हरला सुरुवात झालेली. इकडनं रन्स प्रत्येकी महत्वाचे. आधी शेलार जरूर चांगला खेळतोय, मात्र माझ्याकडनं देखील अपेक्षा टीमला आहेत. एखादे मोठे फटके, 1 ते 2 मोठे फटके आले या देखील ओव्हरमध्ये तर 50+ धावसंख्या आपण चांगली म्हणू शकतो. बॅटिंग ऑर्डर उंबाड्याचा देखील तेवढाच चांगला आहे. उगम, विकास, सोनू चांगले फलंदाज आहेत. चांगला चेंडू, चांगला लेंथ वरती. पुन्हा एकदा ऑन साइडला डीप मध्ये प्रोटेक्शन आहे. सेकंडचा कॉल. वेगानं आधी पोहोचणार, जरूर पोहोचेल आधी. कदाचित अगोदरच तिकडे बेल्स पाडण्याचा प्रयत्न. त्याचंच कारण 2 धावा इकडनं मिळतात प्रशांतला. वाडेकरला 50 कंप्लीट झालेली. रन्स एकूण स्कोर बोर्ड वरती 52 झालेला आहेत. सुरुवात खराब झाली होती सिद्धू. त्याच्यानंतर बघतो आपण अतुल स्वस्त्यामध्ये बाद झाले. कपिलनं देखील चांगली बॅटिंग केली. त्यानं पुन्हा एकदा कमबॅक केलं. त्याच्यानंतर आधी शेलारनं या मॅचमध्ये इम्प्रेस केलेलं आहे. त्याला संधी आज मिळालेली आहे आणि संधीचं पूर्णच्या पूर्ण सोनं करत असताना खरं तर त्याला खूप कमी संधी मिळत असते. 12th मॅन म्हणून तो आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये असतो. आज त्याला संधी मिळालेली आहे. आक्रमण फलंदाजी करत असताना, आक्रमक क्रिकेट खेळत असताना आणि संधी जेव्हा जेव्हा मिळते तेव्हा तेव्हा खरं तर कारण न सांगता चांगलं क्रिकेट खेळून आपल्या टीमला सांगायचं की मी देखील चांगला क्रिकेट खेळू शकतो, मला देखील संधी मिळणं गरजेचं आहे आणि त्याच त्यानं दाखवून दिलेली या मॅचमध्ये. 52 धावा स्कोर बरोबरती. वारा भरपूरच चांगला क्लायमेट आहे. पुन्हा मॅचला होते सुरुवात. डेट ओव्हरचं षटक प्रगतीपथावरती आपल्याला पाहायला मिळतोय. द विकेटना समोर व्ही शेप मध्ये फटका खेळत होता मिस टायमिंग आहे. डाऊन द बॉल. 2 जण पोहोचलेत. फायनली तिकडे झेल कंप्लीट केलेला आहे. डीप मध्ये होता फिल्डर. फलंदाज बाद. नेक्स्ट मॅच मध्ये शिरडोन आणि आजे दोन्ही संघ खेळणार आहेत.
आजचे कार्यसम्राट नगरसेवक विनोदजी काळेसाहेब या ठिकाणी उपस्थित असतील तर आपण मंचावरती या. आणि त्याचबरोबर उद्योगपती शिरडोनचे भरतशेठ पाटील यांना देखील विनंती, आपण उपस्थित असाल तर मंचावरती या. या दोन्ही व्यक्तिमत्वांचं आम्ही मनपूर्वक सहर्ष स्वागत करीत आहोत. न्यू मॅन इन सर्वेश पाटील नवीन फलंदाज झाला मैदानाच्या आतमध्ये, आणि प्रशांत जरूर संघर्ष तो करत होता धावा बनवण्याकरिता. आता फायनली त्याची देखील विकेट इथनं मिळवलेली आहे. उंबाडे टीमनं रन्स आहेत एकूण 52. षटकातील अजूनही काय चेंडू शिल्लक आहेत. 60+ जाण्याचा प्रयत्न असेल. या विकेटवरती धावा होत आहेत. पहिल्या मॅचमध्ये जरूर कमी होत्या. आकोट टप्पाचा वेगवान विकेट मिळेल. अजून एक सर्वेशी फलंदाज बाद. या जेट ओव्हर मध्ये जादीनं अप्रतिम बॅटिंग केलेली आहे आतापर्यंत. त्याला मात्र स्ट्राईक नाहीये. नवीन बॅटर नीरज पाटील या षटकामध्ये पुन्हा कमबॅक केलेला आहे उंबाडे संघानं. क्रॉस लाईन ऑन साइडला फटका, डीप मध्ये प्रोटेक्शन, मिड विकेटला चांगली फिल्डिंग. सिंगलच मिळणारे, त्याचं कारण फिल्डिंग देखील चांगली होते. धाव मात्र एक सिंगल मिळेल. एका धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या 53 या आकड्यावरती. 53 धावा पलकावरती. इनिंगचा फायनल चेंडू आहे. लास्ट बॉल. मोठा फटका हवाय. ज्या अनुषंगानं बॅटिंग आतापर्यंत केलेली आधी शेलारनं त्याला स्ट्राईक मिळालेली आहे लास्ट बॉलवरती. समोरच्या दिशेनं पुन्हा फटका फसला. मिस टायमिंग. खेळाडू अगोदर पुढे आले, पुन्हा मागे. सेकंड डाव इकडनं जरूर मिळेल की, आणि धाव नसणारे विकेट इथनं मिळालेले. एकच धाव असेल. एकूण षटकं संपतील बघतो आपण. 5 ओव्हरच्या अखेरीस पहिल्या इनिंग मध्ये बॅटिंग करत असताना वाडेकर टीमची धावसंख्या 54 धावा, आणि या मॅच मध्ये 55चं टार्गेट असणारे आहे हा सामना जिंकण्याकरिता. चला आपण लगेचच पुढच्या देखील मॅचचा करूया टॉस. जाऊया पुन्हा एकदा आमच्या टॉस बॉक्स मध्ये. पुन्हा तिकडे असतील आमचे करणजी काळन, आणि कॉम बॉक्स मध्ये असतील नितीनजी काळन. नमस्कार मंडळी, तुम्ही पाहता सतरंगी ट्रॉफी 2024 12व पर्व. तिसऱ्या दिवसाच्या खेळाला सुरुवात झाली आणि तिसरा सामना आपल्या समोर असेल तो आजजेगाव आणि आजजेगावच्या विरुद्ध शिरडोन या दोन संघांदरम्यान. कर्णधारांना विनंती आहे आजजे आणि शिरडोनच्या टॉससाठी लवकरात लवकर या. आपण सार्थक पाटील कॅप्टन ऑफ आजजेगाव आणि सुयोग पाटील कॅप्टन ऑफ शिरडोन या लवकर या आपण टॉससाठी आमच्या टॉस बॉक्स मध्ये. मंचावरती बऱ्याचशा मान्यवरांचं आगमन झालेले व्हीआयपी डाईस तुम्हाला सध्या पाहायला मिळते. आणि मंचावरती ज्यांचं नुकतंच आगमन झालं ते नामांकित पुरस्कर्ते आकाशी पाटील यांना विनंती असेल आपल्या शुभहस्ते टॉस करण्यात येईल. मॅच नंबर 3 डे 3 सीझन 12 सतरंगी ट्रॉफी 2024. It is a call and it is head. So टॉस जिंकला तो सार्थकने. वेळ आपल्याकडे, तोपर्यंत आपण कर्णधारांचं ओपिनियन घेणार आहोत. सार्थक टॉस जिंकलाय, काय म्हणशील शिरडोन संघ सध्याच्या सीझन मध्ये कसा खेळतोय आणि त्यांच्या विरुद्ध प्रथमतः निर्णय काय? फिल्डिंग करणार आणि शिरडोन संघ चांगलाच खेळ करतोय. आम्ही सुद्धा त्यांच्या विरुद्ध चांगला खेळ करण्याचा प्रयत्न करू. आजजेगाव म्हटलं की सध्या रणजी ट्रॉफीसाठी चिन्मय काळेंचं सिलेक्शन झालेलं आहे. त्याचबरोबर चिन्मय पाटील माफ करा, आणि विनोदजी काळेंचे नगरसेवक त्यांचे चिरंजीव देखील साई फार चांगले सध्या यंगस्टर म्हणून तुमच्या संघामध्ये मी SSCC ट्रॉफीमध्ये त्यांना बघितलं, चांगला खेळ करतात. काय सांगशील आज या स्पर्धेमध्ये प्लेइंग 11 मध्ये कोणकोणते चेहरे आहेत? प्लेइंग 11 मध्ये ते चेहरे आहेत, काही चेंजेस नाही आहेत, फक्त चांगला खेळ करावा हे सांगतो. काय म्हणशील थोडक्यात या स्पर्धेविषयी?
स्पर्धा तर खूप छान आहे. हेडूटनं संघाबद्दल आभार मानतो खेळायला संधी दिल्याबद्दल. शुभेच्छा तुला या मॅचसाठी. सुयोग, टॉस किती इम्पॉर्टंट होता, कारण टॉस गमावला, बॅटिंग करावी लागणार आहे. टॉस इम्पॉर्टंट होता, पण आता फलंदाजी आली तर फलंदाजी स्वीकारावी लागेल. शिरोड संघ गेल्या काही वर्षांमध्ये फार जबाबदारीने खेळ करतोय, फार चांगली कामगिरी केलेली आहे. यंदाही सुरुवात अशीच झाली SSC ट्रॉफीमध्ये. तिसऱ्या क्रमांकावरती शिरोड संघाने बाजी मारली. काय म्हणशील संघाच्या कामगिरीविषयी? संघाची कामगिरी खूप चांगली होत आहे. आता बघू या स्पर्धेत खेळ चांगला करण्याचा प्रयत्न करू आम्ही. या स्पर्धेविषयी थोडक्यात. स्पर्धा खूप छान आहे. हेडूटने संघाचे धन्यवाद मानून आम्हाला खेळण्याची संधी दिली. तुलाही शुभेच्छा या मॅचसाठी. सो मंडळी कुठेही जाऊ नका, पाहत राही स्पर्धा. सतरंगी चषक 2024 ग्रामस्थ मंडळ हेदूटने, सतरंगी क्रिकेट संघ हेदूटने बी आयोजित. मात्र आता वळणार आहोत आपण तिसऱ्या दिवसाच्या दुसऱ्या मॅचकडे, वाडेकर विरुद्ध उंबर्डे. इट्स ओव्हर टू यू कॉम्बॉक्स. ऐकूयात आजचे गावचा आवाज नितीनजी काळनसर यांचा. थँक्यू. धन्यवाद करण, धन्यवाद राहुल भोईर यांचा आवाज तुम्ही पहिल्या सत्रामध्ये ऐकला. उद्या या स्पर्धेमध्ये आपण पाहिले तर आई एकविरा धाबा, सुखदेव काळन यांच्याकडनं सर्व टीम्स, सर्व खेळाडूंना उद्या जेवणाची व्यवस्था करण्यात आलेली आहे. आणि या स्पर्धेत पहिल्या 3 दिवसात आपण पाहतोय गावदेवी चायनीज यांच्या माध्यमातून आपण पाहिलं तर अजय काळन यांच्या माध्यमातून 3 दिवस या स्पर्धेमध्ये जेवणाची व्यवस्था सुद्धा करण्यात आलेली आहे. ग्रामीण टेनिस क्रिकेटच्या माध्यमातून ही स्पर्धा कव्हर केली आहे. पहिल्या सत्रात सिद्धू अपयशी ठरले, अतुल अपयशी ठरले, मात्र आधीने चांगली बॅटिंग केली. स्काय 11चे पुरस्कर्ते आकाश पाटील शिडूंचे यांनी वाडेकर संघाला शुभेच्छा दिल्यात. नेहमी वाडेकर संघाला ते पुरस्कृत करतात आणि SSC ट्रॉफी मध्ये केलं होतं. तर आकाश पाटील यांचा सत्कार सुद्धा आमच्या व्यासपीठावरती केला जाईल. तर या आकाश पाटील, टॉस बॉक्स मध्ये आपला सन्मान केला जाईल. सातत्याने स्कायरा 11 या नावाने संघ तुम्ही पाहतात ग्रामीण टेनिस बॉल क्रिकेटमध्ये. करण गाण यांच्या शुभ हस्ते आम्ही त्यांचा सत्कार करणार आहोत. गावदेवी स्टील सुद्धा तुम्ही पाहतायत. सर्वांचं सहकार्य या स्पर्धेसाठी प्रॉपरेटर गुरु बेलिलकर आहेत. त्यांचा एक कटआउट तुम्हाला पाहायला मिळतोय. पुढच्या मॅच मध्ये अजयने टॉस जिंकलाय, गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय. पहिले षटक घेऊन गोलंदाज कपिलला तुम्ही पाहतायत. बऱ्याचशा स्पर्धेमध्ये फारशी चांगली गोलंदाजी झाली नाही, मात्र शिलगाव चषक या संघाने जिंकला होता. त्यानंतर मोहिलीची स्पर्धा जय जयलेश्वर वाडेकरने जिंकली आणि मुरबाड मध्ये सुद्धा 3रा क्रमांक पटकावला. पहिला चेंडू आपण पाहतोय, फटका सुंदर आहे आणि धावाही 6 मिळतील. ज्या अक्षयचा मी मगाशी उल्लेख केला होता त्या अक्षयच्या बॅट मधून पहिल्याच बॉलवरती षटकार. हे दुटणे गावान बे सतरंगी चषक ठेवलंय हे दुटणे गावान बे सतरंगी चषक ठेवलंय हे दुटणे गावान बे सतरंगी चषक. अक्षय पाटीलने षटकाराने आगाज केले. नॉन स्ट्राइक एंडला विकास जाधव आहेत. बॅकवर्ड स्क्वेअरलेगला क्षेत्ररक्षक ठेवण्यात आलेले आहे. अतुल भोईर आहेत तिथे, भवानी स्पोर्टचे ब्रँड एम्बॅसेडर. इथे फटका चांगला आहे, मात्र टायमिंग झाला नाहीये. मिड ऑफला क्षेत्ररक्षक षटकाराचं उत्तर दिलंय पुढच्याच बॉलवरती गोलंदाज कपिलने. अक्षय पाटील बॅक टू द पॅव्हेलियन. नाहीयेत, रोहित शेलार नाहीयेत. आता सोनू भोईर आलेत बॅटिंग करण्यासाठी. अक्षयने सुरुवात चांगली केली होती, मात्र पुन्हा ते मिड ऑफच्या वरून खेळायला गेले. अगोदर स्क्वेअर लेगला त्याने षटकार मारला होता. पुढची मॅच शिर्डून विरुद्ध आजदे, त्यानंतर आगासन विरुद्ध खंबालपाडा, अशा मॅचेस तुम्हाला आज पाहायला मिळणार आहेत. पहिला सामना खोनी बी ने जिंकला, पडले संघाला त्यांनी पराभूत केला. दुसरा सामना मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. पहिल्या डावात हर्ष 11 जय जयलेश्वर वाडेकरने 54 केल्यात. 55चा पाठलाग करायचंय गोलंदाज कपिल. चांगला चेंडू होता, सन्मान दिलाय बघा. षटकार लागल्यानंतर काय कमबॅक केलाय कपिलने, आणि हीच तर खासियत आहे गोलंदाज कपिलची. नेस्टनच्या मागे तुम्ही पाहतात मास्टर माइंड सिद्धू पाटील. वाडेकर म्हटल्यानंतर विजय पाटील, लेजंड क्रिकेटर, त्यांच्या नावाचा उल्लेख होतो सातत्याने. भरपूर वर्ष
निलेश कापसे असतील. इथेही चेंडू हवेत आहे. चेतनने कॉल दिलाय. आता चेतन सुरुवातीला थांबले. अतुल तर भरपूर डीप मध्ये, मग चेतन चौधरी का थांबले? कॉल देणं गरजेचं आहे, कॉर्डिनेशन होणं गरजेचं आहे. कारण चेतन सुरुवातीला धावले, त्यानंतर थांबले. केतन होते, केतन चौधरी. अतुल काय करणार? अतुल तर डीप मध्येच होते. अतुल पासून झेल भरपूर दूरवर होता. इथे चेंडू खराब आहे. खराब चेंडूवरती योग्य उत्तर दिलाय. धावा 4 मिळतील चौकार. जर कपिलने टाकले तर नक्की चौकार षटकाराचीच मोहर लागणार. सोनू भोईर सुद्धा एक चांगले फलंदाज आहेत या टीमचे. 9 सेकंड विकास या टीमची रन मशीन आहे. विकासने बऱ्याचशा स्पर्धेमध्ये धावा बनवलेत. मागच्या 2 सीझन तुम्ही पाहिले. चला घाई करा प्लीज, जास्त वेळ घ्यायचा नाहीये. कपिल अपील केलं आणि फलंदाज पायचीच्या स्वरूपात सोनू भोईर बॅक टू द पॅव्हेलियन. 12 वरती दुसरा धक्का उंबाडेला. धन्यवाद डीजे माय माऊली स्पोर्टच्या माध्यमातून सुद्धा आपण या स्पर्धेत उत्कृष्ट फलंदाजीसाठी बॅट आहे उदय भंडारी कोळेगाव. जिनेस 1 रोहित पाटील यांचा केकचा शॉप तुम्ही पाहतायत. रोहित पाटील होममेड केक. त्यानंतर श्री समर्थ कृपा ज्यांच्या माध्यमातून कूलर सुद्धा देण्यात आलेली. कोळेगावला हे शॉप आहे, नक्की जरूर भेट द्या. मंडप डेकोरेशन, उल्का मंडप डेकोरेशन, प्रॉपरेटर संकेत ठाकूर आहेत, जुनी डोंबिवली. हे सर्व डेकोरेशन तुम्ही त्यांच्या माध्यमातून पाहतायत. स्नेहल ट्रेजर्स तुम्ही पाहतायत. बिल्डिंग मटेरियल सप्लायज मानपाडा वचन काळन आणि सतीश काळन, मानपाडा रोड सागाव युनियन बँक जवळ डोंबिवली पूर्व. जरूर भेट द्या तुम्ही. माय माऊली स्पोर्ट कोळेगाव उदय भंडारी यांच्याकडे बॅट देण्यात आलेली. पहिला चेंडू अतुल भोईरचा ऑफस्टम्पच्या बाहेर होता. मनोज पवार सरांचा व्हाईट बॉलचा इशारा आलाय. पहिल्या ओव्हरमध्ये 12 धावा आल्या, मात्र विकेटही 2 गेल्यात. चिराग ढागरे आलेत बॅटिंग करण्यासाठी. अंडर-24 ग्रामीण प्रीमियर लीग मध्ये चिरागने चांगली बॅटिंग केली होती. परमपूज्य स्वामी डिकेदास महाराज क्रीडांगण डायगरच्या मैदानात. अतुल राईट मोर द विकेट. कट करण्याचा प्रयत्न होता, पडल्यानंतर थोडासा बाउन्स दिलाय चेंडूला अतुलने. डॉट बॉलची ती समाप्ती होईल. 13 वरती 2 विकेट गेल्यात. 55 धावांचा पाठलाग या मॅच मध्ये करायचे उंबारडे टीमला. अतुल भोईरला तुम्ही पाहतायत. भवानी स्पोर्टचे ब्रँड अँबॅसेडर सुद्धा आहेत ते. विनय पवार महेश पवार यांचं जे स्पोर्टचं दुकान आहे. हाही चेंडू पडल्यानंतर बाहेर निघाला. हीच तर व्हेरिएशन आहे अतुलकडे. कधी चेंडू पडल्यानंतर आतमध्ये येतो, कधी चेंडू पडल्यानंतर बाहेर निघतो. आणि हे व्हेरिएशन तुमच्याकडे पाहिजे टेनिस क्रिकेटमध्ये. एकाच प्रकारचे चेंडू तुम्ही फेकून आता चालणार नाहीये. ग्रामीण टेनिस भरपूर फास्ट झालाय आता. अतुल राईट मोर द विकेट. इथे बॅटची कडा. फलंदाज विकास 0 वरती बाद. स्वतःच्या मर्जीचा राजा आहे. मध्ये आई एकविरा धाबा सुखदेव काळ निलेश काळ यांच्या माध्यमातून सर्व टीम्स खेळाडूंना जेवणाची व्यवस्था सुद्धा करण्यात आलेली आहे. शेड्यूलच्या स्पर्धेत सुद्धा आम्ही पाहिलं होतं. 40+च्या स्पर्धेत प्रदीप जेवणाची व्यवस्था होती नॉनव्हेज. पिंटू पाटील यांच्या माध्यमातून. आणि शेड्यूल संघ स्पर्धेत खेळणार आहे.
सर्वांसाठी उद्या जेवण आहे, प्रेक्षकांसाठी सुद्धा खास करून जेवण आहे. प्रेक्षकांनाही पर्वणी असेल उद्याचा दिवस, या स्पर्धेचा शेवटचा दिवस. रिव्हर्स खेळायचा प्रयत्न, अपील स्ट्रॉंग आहे, फलंदाज बाद, उगम शून्यावरती बाद. पहिला चेंडू फेस करत असताना रिव्हर्स खेळायला गेले, त्यामुळे माघारी परतावं लागेल उगमला. अजून एक धक्का मैदानाच्या आतमध्ये उंबाडे टीमला. बॅटिंग करण्यासाठी पहिला चेंडू फेस करत असताना खराब फटका होता. विनोद कान यांना विनंती असेल, कार्यसम्राट, सरपंच आणि या स्पर्धेचे आधारस्तंभ सुद्धा आहेत, तर या विनोद कान आपलं हार्दिक स्वागत. कार्यसम्राट माजी नगरसेवक विनोद जयराम कान या स्पर्धेचे आधारस्तंभ सुद्धा आहेत. आणि काय गोलंदाजी केली बघा ना अतुलने. पहिल्या ओव्हरमध्ये 12 आल्या होत्या, या षटकात एकच धाव दिली त्याने. आणि याच गोलंदाजीसाठी अतुल जाणले जातात. पुन्हा अपील केलंय, मग आता भरपूर बाहेर आहे ऑफस्टमच्या, आणि हेच पंच सांगतायत लेग बाईज. दोन षटकांचा खेळ संपलाय, 14 वरती 4 विकेट गेले आहेत. आता 18 बॉलमध्ये 41 रन्स या मॅच मध्ये करायचे आहेत. अतुलने चांगली गोलंदाजी केली आहे. चला फिल्डिंग लावायची आहे. सिद्धू पाटील थोडीशी घाई करा प्लीज, नाही वेळेला महत्व आहे ना आपल्याकडे ग्रामीण टेनिस क्रिकेटमध्ये. सतरंगी ट्रॉफीचं तुम्ही 12वं पर्व पाहतायत, आणि पहिल्या पर्वापासून विनोद कान यांचं नेहमीच या स्पर्धेला सहकार्य लाभलेलं आहे. त्यांचा कटआउट सुद्धा तुम्हाला पाहायला मिळतोय. अठरा बॉलमध्ये 41 रन्स या मॅच मध्ये करायचे आहेत. अतुलचं षटक जबरदस्त होतं. फक्त 2 धावा दिल्या अतुलने, आणि 2 विनोद कान यांचा कटआउट फोटो तुम्हाला पाहायला मिळतो टीव्ही स्क्रीनवरती आपल्या. ग्रामीण टेनिस क्रिकेटच्या माध्यमातून तिसरं षटक घेऊन येतात गोलंदाज कपिल. 18 बॉल 41. इथे बॅटची कडा आहे, मात्र झेल ड्रॉप झाला. आता रनआउटची संधी आहे, ती गमावली आहे. क्षेत्ररक्षक आपण पाहतोय आधीने झेल सोडलाय, मात्र आधीने महत्वाच्या धावा ह्या मॅच मध्ये बनवल्यात, हे विसरून चालणार नाहीये. 17 बॉलमध्ये 40. सिद्धू पाटील आहेत ना, मास्टर माइंड खेळाडू आहेत. त्यांना माहिती आहे कधी काय करायचं, कधी कोणत्या गोलंदाजाला इन्व्हाइट करायचं. सगळ्या सर्व गोष्टी सिद्धू पाटीलला चांगल्या ठाऊक आहेत, त्याचमध्ये खेळाडूंना सातत्याने मार्गदर्शन देत असतात. इथे चेंडू हवेत आहे, मात्र स्वतः गोलंदाज गेलेत. 1च रन्स मिळेल. सोळा चेंडू मध्ये 39 आता करायचे. उंबाडे संघाला सुरुवात चांगली केली होती, षटकाराने आगाज केलं होतं. अक्षय पाटीलने 16 वरती 4 विकेट. इथे डॉट बॉलची समाप्ती होईल. प्रसाद सहस्रबुद्धे तुम्ही पाहता मेन पंचांच्या भूमिकेत. मॅन फ्रॉम डोंबिवली, JBCC साठी भरपूर वर्ष टेनिस क्रिकेट ते खेळलेले आहेत. दुसऱ्या बाजूला मनोज पवार उत्तर शिवचे कॅप्टन सुद्धा आहेत. कपिल कुटप्प्याचा बॉल होता, मात्र डीप स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक आहे तिथे. सर्वेश पाटील आहेत, म्हणजे सर्वेश पाटीलचं एक षटक अजूनही बॅलन्स आहे या मॅच मध्ये. मला आठवते सर्वेशने एक चेंडू जो टाकला होता, त्यानंतर आकाश चोपडा इंटरनॅशनल समालोचक त्यांनी कौतुक केलं होतं सर्वेश पाटीलचं. आज प्रणित नाही आहेत, भूषण नाही आहेत, बरेचसे खेळाडू नाही आहेत संघामध्ये. हा चांगला चेंडू होता, चिरागला इथे बीट केलंय. डॉट बॉलची इथे समाप्ती होईल. आता दबाव वाढलाय उंबाडे टीमवरती, कारण 13 बॉलमध्ये आता 38 करायचे आहेत. पहिल्या षटकात 12 आल्या असं वाटलं तर मॅच सोपी झाली. हा चेंडू कव्हरच्या दिशेने खेळत आहेत. क्षेत्ररक्षक वेगाने धावतायत. डीप मध्ये एक क्षेत्ररक्षक आहे, अजूनही चेंडू मिळाला नाहीये. 2 धावा मिळाल्या त्यांनी. षटक क्रमांक
तिसरं संपले. 12व्या खेळाडूने पाणी घेऊन जायचं मैदानामध्ये. इक्वेशन सांगतोय आम्ही. चेंडू शिल्लक आहेत 12 आणि आता धावा करायच्या 36 त्या उंबाडे टीमला आणि त्यांना फाईट करतोय तो हर्ष 11 अरविंद वत्रे काका यांनी पुरस्कृत केलेला हर्ष 11 जय जलेश्वर वाडेकर डीजे. सतरंगी चषक ठेवलंय हे दुटणे गावान. सतरंगी चषक ठेवलंय हे दुटणे गावान. संग आले तर दुरू दुरून या हे दुटणे गावान. गर्दी जमली प्रेक्षकांची या बघाव चषकात. हे सतरंगी 11 करतय पाहुण्याचा सन्मान. धन्यवाद. 12 चेंडूमध्ये 36 करायचे. फिल्डिंग लावायची. पुढच्या दोन्ही टीम्स रेडी राहायच्या. आजजे आणि शिडून संघ आपली बॅटिंग आहे. राजे सिंग आपली फिल्डिंग आहे. आमच्या मुख्य व्यासपीठा समोर येऊन तुम्हाला थांबायचे लक्षात घ्या. 12 चेंडूमध्ये 36 करायचे. बारा चेंडूमध्ये 36 करायचे आहेत. युट्यूबच्या माध्यमातून प्रणित पाटील सुद्धा बघा सामना एन्जॉय करतायत. त्यांनी शुभेच्छा दिल्यात हर्ष 11 जय जलेश्वर वाडेकरला. त्या गोलंदाजाचा मी मगाशी उल्लेख केला. सर्वेश पाटील आलेत गोलंदाजी करण्यासाठी. इंटरनॅशनल समालोचक आकाश चोपडा यांनी कौतुक केलं होतं या गोलंदाजाचं. तोच गोलंदाज तुम्ही पाहताय सर्वेश. पहिल्याच बॉलवरती विकेट मिळेल का सर्वेशला? सिद्धू पाटील एक चांगला झेल टिपलाय. 11 चेंडू आणि आता 36 धावा या मॅच मध्ये करायचे उंबाडे टीमला. काय गोलंदाजी केली. अतुलचं जे षटक होतं ना ते भरपूर काही या मॅच मध्ये सांगून गेले. बॅटिंग करण्यासाठी हार्दिक जाधव 19 वरती 5 विकेट गेल्यात. पहिल्या ओव्हर मध्ये 12 आल्या होत्या कपिलच्या. पहिल्या बॉलवरती कपिलला षटकार लागला होता. त्यानंतर काय कमबॅक केलंय बघा हर्ष 11 जय जलेश्वर वाडेकरने. सर्वेश राईट मोर द विकेट. फटका चांगला आहे. चेंडू उंच गेला आणि जाईल मिड विकेटच्या वरून सीमारेषेच्या बाहेर. सिक्सर. दहा चेंडू मध्ये आता 30 करायचे त्या मॅच मध्ये उंबाडेला. पहिल्या इनिंग मध्ये वाडेकरचे 7 विकेट गेले होते. दुसऱ्या इनिंग मध्ये 5 गेलेत. चांगला चेंडू होता. पडल्यानंतर थोडासा बाहेर निघालाय. 9 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. 30 रन्स या मॅच मध्ये करायचे आहेत. आणि हीच तर खासियत आहे ना गोलंदाज सर्वेची. कधी चेंडूला बाहेर काढतात, कधी चेंडू पडल्यानंतर आतमध्ये येतो. संदीप भाणे यांचे आगमन झाले. आमचे एसपी पॅनलचे पंच, त्यांचे हार्दिक स्वागत. अडिवलीचे 8 चेंडू मध्ये आता 30 करायचे. तर या संदीप भाणे व्यासपीठावरती आपलं हार्दिक हार्दिक स्वागत. एसपी पॅनलचे पंच मैदानात तुम्ही पाहतात आणि एसपी पॅनलचे पंच आहेत संदीप भाणे सुद्धा अडिवलीचे. सर्वेश इथे फटका चांगला आहे. मात्र डीप कव्हरला क्षेत्ररक्षक ठेवण्यात आलेला आहे. प्रशांत पाटील तिथे आहेत. थोडासा वेळ घेतला प्रशांतने. 2 धावा रोखू शकत नाहीये प्रशांत. 7 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. 28 रन्स करायचे आहेत. सात चेंडू 28. मॅच थोडीशी कठीण झाली. इथून षटकार आला तर शेवटच्या षटकात 22. चिरागकडे क्षमता आहे ती.
हा चांगला चेंडू होता सर्वेशचा, जबरदस्त गोलंदाजी करत असताना सर्वेश. आता मॅच शेवटच्या षटकामध्ये आपल्या पाहायला म्हणजे 28 धावा करायच्या आहेत. पहिल्याही मॅच मध्ये धावा चेस झाल्या नाहीयेत, दुसऱ्याही मॅच मध्ये ते चित्र पाहायला मिळेल का? मग तिसऱ्या मॅच मध्ये अजयने टॉस जिंकला तर गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय. पडले संघाच्या कॅप्टनने सांगितलं होतं आम्ही टॉस जिंकला असता आम्ही बॅटिंग घेतली असती. दुसऱ्या सत्रामध्ये धावा चेस करायला थोड्याशा कठीण जात आहेत. कार्यसम्राट नगरसेवक आजचे विनोदजी काळन साहेबांना विनंती असेल की आपण मंचावरती आपलं आम्ही मनपूर्वक सहर्ष स्वागत करीत आहोत. सुस्वागतम. आणि त्याचबरोबर आमचे हेदुटनेचे लेजंड प्लेयर भीमचंद्रजी कान यांना देखील विनंती की आपण मंचावरती या, आपलं देखील आम्ही मनपूर्वक सहर्ष स्वागत करीत आहोत. नेक्स्ट मॅच मध्ये विनोदजी कान इन ऍक्शन मध्ये असतील. तर आधीने जी बॅटिंग केली करण पहिल्या इनिंग मध्ये त्यासाठी अजय दळवी यांच्याकडनं 500 रुपयाचं कॅश प्राईज सुद्धा फोन पे मध्ये च्या माध्यमातून करण्यात आलेलं आहे. त्या उपयुक्त धावा होत्या या मॅचच्या. चेंडू तुमच्या बाहेर होता, पंचांचा व्हाईट बॉलचा इशारा आलाय. सिद्धू पाटील आलेत गोलंदाजी करण्यासाठी, विट कॅप ते गोलंदाजी करतायत. 6 चेंडू मध्ये आता 27 धावा करायच्या आहेत. चला आज टीम आमच्या मुख्य व्यासपीठासमोर येऊन थांबायचे. तुम्हाला 6 बॉल शिल्लक आहेत. वेळेच्या बाबतीत थोडंसं सहकार्य करा प्रत्येक टीम. मित्रांनो वेळ कधी कोणासाठी थांबत नाही. मी मगाशीच उल्लेख केला की चिराग आहेत त्यामुळे मॅच संपली नाहीये आणि पंचांनी रिव्ह्यू घेतलेला आहे, त्यामुळे चेक केलं जाईल. आता बघायचंय नो बॉल असेल तर 7 मिळतील, नो बॉल नसेल तर 6 धावा मिळतील. म्हणजे मॅच ऑन आहे. मी मगाशीच उल्लेख केला चिराग नागरिक चांगले फलंदाज आहेत आणि दुसऱ्या बाजूला हार्दिक जाधव दोन्ही चांगले फलंदाज आहेत. अंडर 24 साठी ते चांगलं क्रिकेट खेळतात. या दरम्यान मंचावरती एक नामवंत क्रिकेटर अडवलीचे संदीपजी भाने यांच्या ठिकाणी आगमन झालेलं आपलं सहर्ष स्वागत. चेक केलं जाईल की एक्झॅक्ट काय घडलंय मैदानाच्या आतमध्ये. त्यामुळे धावा 6 मिळतील. इक्वेशन आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवतोय. योग्य बॉल आहे, फेअर डिलिव्हरी. 6 धावा जरूर मिळालेत उंबाडे टीमच्या खात्यामध्ये. या 6ने समीकरण बदलेलं. मैदानाच्या आतमध्ये 34 धावा दाखल करते आपल्याला पाहायला मिळत आहेत. 5 बॉलमध्ये 21 करायचे आता. सिद्धू पाटील 5 बॉलमध्ये 21 खर्च करतील का या मॅच मध्ये पाहणं गरजेचं आहे. आता इथेही फटका चांगला आहे. डीप एस्ट्रा कव्हर रिजनला क्षेत्ररक्षक ठेवण्यात आलेला आहे. दोन धावा इथे पूर्ण झाल्यात. 4 चेंडू 19. क्रिकेटमध्ये अशक्य असं काहीच नाहीये. बऱ्याच वेळा धावा होताना आम्ही पाहिलेत. आजही मॅच बेतोड्याच्या मैदानातली आठवते. आडवली संघाला 3 बॉलमध्ये 18ची गरज होती. अर्धे खेळाडू जवळजवळ घरी गेले होते अर्ध्या रस्त्यात. आणि त्यानंतर वासूने 3 षटकार मारले होते आणि ती मॅच आडवलीने जिंकली होती. त्यामुळे क्रिकेटमध्ये अशक्य असं काहीच नाहीये. सिद्धू फटका चांगला आहे. चेंडू उंच गेलाय आणि जाईल सीमारेषेच्या बाहेर. षटकार. सध्या आता 3 बॉल मध्ये 13 करायचे आहेत. विकेटवरती नजर टाकली तर वाडेकरचे 7 गेलेत आणि उंबाडेचे 5 गेलेत. त्यामुळे 12 चालतील. चिरागने 2 षटकार जरी मारले 3 बॉल मध्ये तरी उंबाडे संघ मॅच जिंकेल. सिद्धू राईट मोर द विकेट. हा चांगला चेंडू होता. पडल्यानंतर थोडासा बाहेर निघाला. हीच तर खासियत आहे सिद्धू पाटीलची. कधी ऑफ ब्रेक कधी लेग ब्रेक ते टाकतात. आता 2 मध्ये 13 करायचे, 12 चालतायत. इथूनही चिरागने 2 षटकार मारले तरी उंबाडे संघ मॅच जिंकेल. सुरुवातीला अतुल भोईरच्या षटकात भरपूर चुका केल्या उंबाडे टीमने. इथे क्लीन बोल्ड. फलंदाज बाद. सिद्धूने एक चांगला कमबॅक केलाय. आता 1 बॉल मध्ये 13 करायचे उंबाडे टीमला. अमोल पाटील आलेत बॅटिंग करण्यासाठी.
शेवटचा बॉल आहे, 13 रन्स करायचे आहेत. आधीच्या रन्स या मॅच मध्ये उपयोगी पडल्यात त्या हर्ष 11 जय जलेश्वर वाडेकरला. कारण आधीने ज्या धावा बनवल्या त्याच पराभवाला कारणीभूत ठरल्या उंबार्डे टीमला. कारण प्रमोट केलं होतं सिद्धूने त्याला वरच्या क्रमांकावरती आणि त्याने चांगली कामगिरी केली. त्यामुळे जय जलेश्वर हर्ष 11 वाडेकरने हा सामना जिंकलाय. संघ मालक अरविंदजी वत्रेका यांचे आपण अभिनंदन करूया. आणि या मॅचचा मॅन ऑफ द मॅच आम्ही लगेचच घोषित करणार आहोत. बॅटिंग करताना 10 बॉलमध्ये 23 रन्स केले आणि गोलंदाजी करताना 2 षटकात 17 धावा 2 विकेट घेणारा. खरं तर आधी दावेदार वाटे होते आधी शेलार, मात्र 2 विकेट सुद्धा आहेत कपिलचे. त्यामुळे